खासदार धैर्यशील माने साहेब आहेत, प्रमुख उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी आहे. पण या संस्थेचे सर्वे ज्यांनी आज सुरुवात केली ते आमचे मित्र अमोल निकम, वडीलधारी मंडळी, विठ्ठलदादा, त्याचबरोबर त्यांचे बंधू. खरं बघायला गेलं तर या पत्रिकेतच महत्त्वाचं लिहिलेलं आहे की बाबा शब्दांनी नाही तर प्रगतीने क्रांती घडवूया, बेंडोडे गावच्या विकासासाठी एक नवे पाऊल उचलूया. निश्चितपणे आपल्या पुढच्या वाटचालीसाठी अमोलदादा मी तुम्हाला तुमचा सहकारी म्हणून बरोबर आहे. निश्चितपणे जे स्वप्न बघितले की प्रत्येक कुटुंबाला कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून आधार देणं, त्याला उभं करणं, त्याला साथ देणं आणि त्याचबरोबर तरुणांना रोजगार देणं, एक उद्योग चालू करणं, या दृष्टिकोनातून जी पुढची वाटचाल तुम्ही चालू केलेली आहे, निश्चितपणे अमल माडिक परिवार आणि जे महायुतीचं सरकार आहे, या व्यासपीठात सर्वच मान्यवर मंडळी आहेत या ठिकाणी, ही सगळी मंडळी तुमच्याबरोबर या बेंडोडे गाव असेल, या पंचकृषीचा या विकासाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्टिकोनात आम्ही सगळीच मंडळी पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक पावलं उचलू. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. व्यासपीठाच्या समोर बसलेली सगळीच मान्यवर मंडळी आहात. निश्चितपणे तुम्हालाही कल्पना आहे, आज काळानुसार बघायला गेलं तर काय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. एका बाजूला शेती आहे, एका बाजूला शहरापासून लांब असणारी सर्व मंडळी आहे. निश्चितपणे वेगवेगळे उद्योग समूह आपण इथं चालू व्हावेत या दृष्टिकोनातून माझा इथला तरुण, माझे इथले सगळे सहकारी काही ना काहीतरी प्रगतीच्या दृष्टिकोनातून वाटचाल करतात, प्रगतीचं पाऊल उचलत आहेत. त्या वाटचालीसाठी आम्ही सगळेच बरोबर राहू एवढी या ठिकाणी आजच्या गवाही या निमित्ताने ग्वाही देतो. ज्या पतसंस्थेमार्फत आपण कर्जाचं वाटपाचा रेशोसुद्धा सांगितला. आज खरं बघायला गेलं तर विकास सेवा संस्था जर बघायला गेलं तर खरोखर सगळ्याच अडचणीत आहेत. 1-2% मार्जिनवरती चालवायचे विकास सेवा संस्था, केडर चालवणं आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला उभं करणं तितकंच महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळं आज या ठिकाणी बरेच शेतकरी मंडळी आहेत. आज या ठिकाणी मला बेंडोडे गावचे सर्वच शेतकऱ्यांना सांगायचं आहे की मगाशी आलो होतो, डॉक्टर साहेबांच्या इथं घरी गेलो होतो, पण त्यांनी आठवण करून दिली 2005, 2019, 2020-21चा पूर. या निमित्तानं पण ऑलरेडी आपल्या गावचा प्रस्ताव हा कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टर साहेबांसमोर चर्चेला होता. आता येडगे साहेब कलेक्टर होते, त्यांची बदली झाली. निश्चितपणे या पूरबाधित क्षेत्रासाठी माननीय मुख्यमंत्री महायुतीची सर्वच मंडळी यांनी खूप मोठं प्रपोजल या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून, सांगली जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून मोठी पावलं उचललेली आहेत. आणि पुढचा जो असणारा आपल्या पुढचा जो सारखा सातत्यानं जे आपले अध्यक्ष अमर असतील, बाकी सर्व शेतकरी मंडळी सांगतात सर की जो ब्रिज आहे या ब्रिजची आम्हाला बदल केला पाहिजे, त्याची फूग आम्हाला येते आहे आणि या सांगली जिल्ह्यातील ब्रिजमुळे आम्हाला त्रास होतोय. या संदर्भात सुद्धा काहीतरी सकारात्मक पावलं उचला. निश्चितपणे या संदर्भात एक बैठक लावून मी असेल, खासदार साहेब असेल, आम्ही सर्वच जी व्यासपीठावरची सर्व मंडळी आपण सगळे मिळून पाठपुरावा करू. आणि आज या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे की आम्हाला तुमची जी वाटचाल आहे ही राजकारण विरहित असावी. राजकारण करत असताना तुम्ही मैत्रीचं राजकारणाचं पालन करताय पण या दृष्टिकोनातून ज्या तुमचं काम आहे या कामामध्ये निश्चितपणे समाजकार्य हेच ध्येय धोरण मला या ठिकाणी दिसत आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही सकारात्मक यशस्वी व्हाल आणि यशस्वी आहातच. अजून पुढची वाटचाल चांगल्या पद्धतीने व्हावी ही एवढी इच्छा आज या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपण सर्वच मान्यवर मंडळी या ठिकाणी आलात, आमच्या समोर आपल्या व्यथा मांडल्यात. बरेच लोक माझ्याशी बोलले की बाबा आम्हाला हे असं साहेब असं करायचं, पण नक्कीच या पंचकृषीचा विकास केल्याशिवाय आम्ही सर्वच मंडळी का बसणार नाही. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. कुठल्याही प्रकारचं राजकारण विरहित काम केलं जाईल आणि राजकारण न करता समाजकार्य हे ध्येय धरून ठेवून आम्ही पुढे जाऊ ही ग्वाही आजच्या या स्वामी समर्थ उद्योग समूहाच्या या नूतन वास्तू आणि त्याचबरोबर पुढच्या वाटचालीसाठी मी माझ्या परिवार म्हणजे माझ्यावर आलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. कारण आपण म्हणाल की साहेब काय एवढी गडबड करताय, तर मला अजून एक कुंभी कासारी कारखान्यावरती माननीय नरके साहेबांनी आमचे एकत्र कार्यक्रम आहे. ॲक्च्युली मी पूर्वनियोजित कार्यक्रम केला होता, पण माझ्यापेक्षा सिनियर ते आमदार असल्यामुळं त्यांचा शब्द डावलता येत नाही. त्यांनी 10ची वेळ दिली आहे. मला आता कुठेतरी फॅक्टरीला तिथं पोहोचायचं आहे. मला 1 तास लागणार इथं जायला, कारण इथून अर्धा तास आणि तिथून पुढे अर्धा तास.